नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आज मी बनवते मस्त चमचमीत वांगे। अशी गरमागरम वांग्याची भाजी जर तुम्ही डब्याला नेताय, कधी डबा उघडावा आणि कधी जेवायला बसावं असं होतं। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी मी पावशेर वांगी घेतले, त्यावरची बारीक काटे काढून घेतले आणि आडवे उभे आपल्याला ते चिरून घ्यायचे। वांगी मसाला जर बनवत असाल तर अशी मीडियम साईजची छोटी छोटी वांगी घ्या, म्हणजे ती पटकन शिजतात। आता कढईमध्ये मी 1 ते 2 पळी तेल घेतले, त्यामध्ये अर्धा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलाय। वांगी आपल्याला हे टोमॅटो सोबत परतवून घ्यायची। टोमॅटो नसेल तर तुम्ही सॉस देखील घेऊ शकता। तर यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलंय आणि तसेच आता मी यामध्ये अर्धा चम्मच हळद देखील घेतली। छान मस्त हे परतवून घ्यायचं। यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून वांग्याचं देठ शिजेपर्यंत ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची। आता त्यासाठी लागणारा मसाला आहे। त्यासाठी मी कांदा छान भाजून घेतलाय, खोबरेही भाजून घेतलंय, तसेच कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय आणि आले घेतले। आता फक्त हा मसाला आपल्याला मस्त बारीक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। सर्वात महत्त्वाचं, चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। आता हे मी छान बघा मिक्सरला बारीक करून घेतले। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घेतले, अर्धा चम्मच हळद घेतली, धणे पावडर 2 चम्मच, घरगुती गरम मसाला घेतलाय 2 चम्मच आणि लाल मिरची पावडर। तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने आपला मसाला तयार आहे। वांगी सुद्धा छान मस्त देठाला शिजलेली आहेत बघा, छान मस्त मऊसूत शिजून झालीत। तर एक 5 ते 10 मिनिटं छान वांगी मी थंड करून घेतले। त्यामध्ये आता थोडा थोडा करून आपल्याला मसाला भरायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट वांग्यांमध्ये मसाला भरून कुकरला देखील लावू शकतात, तीही भाजी आपली छान मस्त होते। तशा पद्धतीने बघा मी सगळा मसाला भरून घेतलाय। आता उरला मसाला कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल गरम करून यामध्ये हा मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मसाला छान शिजून झाला का भरलेली वांगी आपण मसाल्यामध्ये 1 मिनिटभर परतवून घेऊया। आता भाजीच्या रस्स्याचं प्रमाण जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करू शकतात। आता वांगी मी छान मस्त मसाल्यात परतून घेतली, त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून लो फ्लेमवर 5 मिनिटं वांगी मी शिजवून घेतली। मी जास्त पातळ देखील केली नाही आणि जास्त घट्ट देखील नाही। मस्त डब्याला नेता येईल असा आपला आजचा वांगी मसाला तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही सुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी ट्राय करू शकतात आणि पटकन होणारी आहे, झटकन होणारी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी सकाळच्या डब्यासाठी नक्की ट्राय करा।